हाय. अरे कसला विचार करतोयस? हाच तू आज इतकी मोठी रिस्क घेतलीस. आय जस्ट होप आपला प्लॅन सक्सेसफुल होऊ दे. आय जस्ट होप स्वानंदी वेड्यासारखं वागू दे. नाहीतर हे पायाला झालेली जखम, पोलीस, मणी, हा सगळा प्लॅन फ्लॉप होईल आपला. तो विचार करत होतो मी. आई ग सुजित, अरे किती लागले हे? तनिष, तू काय इतकी फुंकर घालत असशील माझ्या या जखमेवर? आणि मी का फुंकर नको मारू तुझ्या या जखमेवर? सुजित, अरे तू मला किती समजून घेतोयस, तू माझ्यावर किती विश्वास ठेवतोयस, मग मी तुझ्या या जखमेवर फुंकरी नाही मारू शकत का? हा, एवढं तर मी करूच शकते ना. आणि तसंही मी आल्यापासून तूच माझा आधार आहेस की नाही, हो की नाही? आई नाहीये इथे माझ्या बरोबर, मग या नवीन शहरात तू मला समजून घेतलंस, एवढा सपोर्ट करतोयस, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. मनापासून थँक्यू. हा नौटंकी. बट सिरियसली मावशीने, काकांनी फक्त माझं कौतुक केलं, पण ह्या सगळ्यात तू मला मदत केली आहेस हे त्यांना माहीतच नाहीये. पण त्यासाठी मी तुला मनापासून थँक्यू म्हणते. आणि एकदा का हा प्लॅन सक्सेसफुल झाला की मग आपण जिंकलो. हा प्लॅन सक्सेसफुल होणार याची पूर्ण खात्री मला आहे. कारण तो परफ्यूम तू स्प्रे करून आलीस ना त्या रूम मध्ये. आय ट्रस्ट यू खरंच. आणि तू काय आम्हाला थँक्यू म्हणतेस यार? तनिष, मी तुला थँक्यू म्हणायला हवं. अरे हो, हे बघ, हे सगळं मी करतोय कारण यात अर्जुन इन्व्हॉल्ड आहे. पण तू सगळं का करतेस? आय डोंट नो. तनिष, अजून एक सांगू? हो, सांग ना. हा, म्हणजे आय डोंट नो व्हाय, पण मला असं वाटतच नाहीये की आपली ओळख आत्ता झाली. खरंच का मला माहित नाही, पण मला असं वाटतंय आपण खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो. आपली ओळख खूप जुनी आहे. आपल्यात आधीपासून काहीतरी एक कनेक्शन आहे, एक बॉन्ड आहे. आय स्वेअर. आणि चल माझं सोड, डॅड एक नंबरचा राजकारणी माणूस आहे. खरंच तुमचं डोकं ना पॉलिटिकल आहे. ते पटकन कोणा विश्वास ठेवतच नाही. पण बघ ना, दिस इज सो अनयुज्युअल. त्यांनी तुला इतक्या सहज, इतक्या लवकर ऍक्सेप्ट केलं, जसं की तू आमच्या आधीपासूनचीच एक फॅमिली मेंबर आहेस. तनिष, खरंच तू खूप ऑसम आहेस. खरंच तनिष. आय सुजित. तनिष, आय सुजित, ट्रस्ट यू अ लॉट. तनिष, तू इतकी मदत करतेस मला, इतकं रिस्क घेतेस माझ्यासाठी. मला तुला माझ्या स्टाईलने थँक्यू म्हणायचंय. म्हणजे तू मुंबईत पहिल्यांदा आलीस, आमची गेस्ट आहेस,
अजून मी तुला मुंबई दाखवलीच नाहीये ना. कारण आपल्याला तसा वेळ मिळाला नाहीये. कसं आहे तनिष, वेळ मिळत नसतो, काढावा लागतो. आज संध्याकाळी वेळ काढशील माझ्यासाठी? मला तुला डिनरला घेऊन जायचंय, आपली पहिली डिनर डेट. येशील? तनिष, नाईस, सुजित सरपोतदार, नाईस. आई, हे सगळं काय म्हणे? पोलिसांचं लेटर आहे? मगाशी कॉल आला होता ना मला, तो पोलिसांचाच होता. पोलिसांनी तुला बोलवलं होतं? ऍक्च्युली आई, सुजितने एनसी केली माझ्या विरुद्ध. हा, त्याच्यावर आता कोणीतरी हल्ला केला, कोणी केला माहित नाही, पण संशयित आरोपी म्हणून मला बोलवलं चौकशीसाठी. काही प्रॉब्लेम झाला का? नाही, काही प्रॉब्लेम नाही झाला. त्यांनी जस्ट काही प्रश्न विचारले, कॉल रेकॉर्ड चेक केला, झडती घेतली. त्यांना मनासारखं काही मिळालं नाही, मग वॉर्निंग देऊन सोडून दिलं. म्हणे एवढं सगळं झालं पण तुम्हाला एका अक्षराने बोलला नाही. सकाळी जाताना सांगायचं ना की तुला पोलीस स्टेशनमध्ये जायचं. काही फोन आल्यानंतर मीच टेन्शन मध्ये आलो होतो. आता पोलिसांचा कॉल आला होता हे सांगून मला तुम्हाला दोघींना टेन्शन द्यायचं नव्हतं. पण मला एक गोष्ट खटकते. म्हणजे बघ, मला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं. तुम्ही दोघी सुद्धा मंदिरात जाणार होता. घरात कोणी नाहीये या संधीचा फायदा घेऊन ती तनिषा घरात आली आपल्या. पकडले गेल्यावर माफी काय मागतीये हे जरा विचित्र नाही वाटत आहे तुला? विचित्र आणि धक्कादायक आहे सगळं. तू दरवाजा उघडला नव्हतास, याचा अर्थ ती दरवाजा उघडून आत आली. म्हणे त्याच्यात नक्की त्यांचा काहीतरी प्लॅन असणार. माफी मागणं हा एक बहाणा होता. खोटं बोलली ती. मी ह्यानं जाऊन विचारते. तू असं काही करणार नाही असं म्हणे. ती न सांगता आपल्या रूम मध्ये शिरली होती. कदाचित काहीतरी प्लॅन असेल तिचा, किंवा चोरी करायला आली असेल. हे त्यांना कळायला हवं ना. नाही, मी जाब विचारणार आहे त्यांना. तू घरात बघ, थोडं तरी संशयास्पद वाटतंय का तुला? सगळ्या गोष्टी जागच्या जागी आहेत. आणि काय जाब विचारणार, कोणाकडे विचारणार? त्या सरपोतदारांकडे. हे बघ, तिचं वागणं विचित्र आहे, संशयास्पद आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण काय करायला हवं तर आपण सावध राहायला हवं. मला प्रश्न हा पडलाय की ती इथे आउट हाऊस मध्ये का आली होती? आउट हाऊसच काय, ती या सरपोतदारांच्याच घरात का आली आहे? तिचा इथे येण्यामागचा हेतू काय? काय? कोणाची वाट बघतोस की काय? मी? हा, नाही, मी कोणाची वाट बघतोय? कोणाचीच नाही. अच्छा, मला असं वाटलं रे वाट बघतोयस तू. वा, मस्त तयार झालायस. कुठे पार्टीला वगैरे जाण्याचा प्लॅन आहे का? नाही, पार्टी नाही, असंच म्हटलं डिनरला जाऊया. अच्छा, एकटाच चाललायस? हा, म्हणजे एकटा म्हणजे काय? तनूने मला सांगितलंय सगळं. हा, आता तुला संकोच वाटतो मम्माला सांगायला, त्याच्यात काय करणार मी? जाऊ दे, मी बोलणारच नाही तुझ्याशी. अरे तसं काय नाहीये मॉम, सॉरी ना, खरंच सॉरी. मी सांगणार होतो तुला, तनूने आधीच सांगितलं. सॉरी, खरंच सॉरी. काही नाही, म्हटलं तिला घेऊन जरा डिनरला जातो.
सुजीत, काय आता एकमेकांना बघत बसणार आहात का डिनरला जाणार आहात? सॉरी मॉम. अरे रात्री उशीर करू नको हा, लवकर ये. तुला माहिती अर्जुन राहत नाही रात्रीचा, मला एकटीला नाही सांभाळायला जमत. अहो मॉम, आम्ही उशीर नाही करणार, आम्ही लवकरच येऊ. निघू. आलोच मावशी. ओके बाय. चला. दोघं असे छान तयार होऊन कुठे गेले? अहो डिनरला गेलेत, पण मला डिनर कमी आणि डेटला जास्त वाटतायत. खरंच सुजीत आणि तनूचा जोडा किती छान दिसतोय ना. सोडा मला. सुजित, 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 मला सोडा. असं झालं तर बरंच होईल. त्या संचिताचा विषय पुन्हा घरात निघणार नाही आणि ती कुठे आहे हा प्रश्न कोणीच विचारणार नाही. आणि ही तनिषा मुलगी पण शार्प आहे. काय हो, कसला विचार करताय? नाही काय नाही. अहो त्या स्वानंदीचं काय करायचं ठरवलंय पुढे? अरे तिला आधी वेळ तर लागू द्या. काय ना, त्या परफ्यूमचा तिच्यावर काय परिणाम झालाय हे आपल्याला आधी बघायला हवंय. अहो स्वानंदी तिकडे आउट हाऊस मध्ये, आपण घरात. तिच्यावर लक्ष कोण आणि कसं ठेवणार? आपल्याला तर काही शक्य नाही. म्हणी, अरे स्वानंदीला उठव, बराच वेळ झाला झोपलीये. मी पानं घेते. स्वानंदी, स्वानंदी उठा, जेवून घ्या. जेवल्यानंतर परत झोपा हवं तर. स्वानंदी उठा. मणिसर, हॉटेल मॅडमला आग लागली आहे. पाणी टाका त्यांच्या अंगावर. मणिसर, त्यांना वाचवा, त्यांच्या अंगावर पाणी टाका प्लीज. काय काय बोलताय तुम्ही? तुम्हाला दिसत नाहीये का हॉटेल मॅडमला आग लागली आहे? त्यांना भाजेल. प्लीज 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 त्यांना वाचवा. अहो स्वानंदीला वेळ लागलाय, आपल्याला कसं करणार? आपण इथे घरात बसलोय. मी पटकन बघून येऊ का? नको. ठीक आहे, नाही जात, पण इकडे बसून कसं करणार? कोणी खबर घेऊन येणार आहे का? साहेब साहेब, स्वानंदीला वेळ लागलाय म्हणून. साहेब साहेब साहेब, ओ साहेब, स्वानंदी मॅडमना वेळ लागलाय. काय? शाबास. हे घे बक्षीस. अरे घे घे, छान काम केलंयस तू. आणि मी जोपर्यंत थांब, करू नकोस असं जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे काम करत राहायचं. कामात कुठलाही हलगर्जीपणा मला नकोय. आलं लक्षात? ठीक आहे साहेब. जा. काय हो, हा वॉचमॅन हे काम करायला तयार कसा झाला? म्हणजे अशी कामं करायला ही लोक घाबरतात. शालिनी, गरज आणि पैसा माणसाला काहीही करायला लावतो. त्याला गरज होती, माझ्याकडे पैसे होते, दोघांचंही काम झालं. मी जाऊन बघू नका आउट हाऊस मध्ये स्वानंदी कशी वागते ते. खूप मजा येईल. अहो शालिनी, अति घाई संकटात नाही ही म्हण ऐकलीत ना तुम्ही? कशाला घाई करताय?
स्वानंदी एकदा वेड्यासारखं वागायला लागली की मग सगळ्या जगाला कळणार आहे, तुम्हाला पण समजेल. तुम्ही उगाच तिकडे गेलात ना तर त्यांना आपल्यावर संशय येईल, तेव्हा जाऊ नका. बरं बरं, नाही जात. सुजित, थँक्यू सो मच इतक्या सुंदर डिनरसाठी. ॲम्बियन्स वगैरे सगळं ठीक होतं, पण तुझी साथ होती ना म्हणून छान वाटलं. हे छोटंसं जेस्चर होतं माझं तुला थँक्यू म्हणण्यासाठी. खरंच यार तनिष, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. हे बरं आहे तुझं, एकीकडे असं मैत्रीण म्हणायचं आणि मग दुसरीकडे असं हे थँक्यू म्हणून फॉर्मॅलिटी पूर्ण करायची. आणि मी खरंच सांगते, मला हे अजिबात आवडत नाही, म्हणून मी जा. बरं बाबा, सॉरी. इथून पुढे मी तुझे आभार नाही मानणार. ओके, व्हेरी गुड. पण मी तरी काय करणार तनिष, तू माझ्या आयुष्यात इतकी महत्वाची झाली आहेस ना आता. माझ्यासाठी, घरच्यांसाठी, मॉम डॅडसाठी, अर्जुनसाठी तू इतकं करतेस, इतकं जेन्युइनली, इतकं प्रेमाने करतेस. मला कधी कधी इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतं नाही सगळं. खरंच तनिष, ह्या आधी आमच्या आयुष्यात माझी इतकी काळजी कोणीच नाही घेतली. या आधी माझ्या आयुष्यात फक्त स्वार्थीपणा होता. मी इतकं सहन केलं ना तनिष सगळं. मॅडम घाबरू नका, मी 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 वाचवते तुम्हाला. पाणी पाणी काय चाललंय स्वानंदी? मॅडम तिथेच थांबा, तिथेच थांबा, तिथे थांबा. स्वानंदी, अहो पाणी का निघत नाही? म्हणे सर पाणी आणा, मॅडमला आग लागते. नाही, तिथेच थांबा. आई, म्हणे सर काहीतरी करा, वॉर्डन मॅडमला भाजेल. प्लीज प्लीज पाणी आणा, पाणी. तुम्ही काहीच करत नाही, मी आणते पाणी. तुम्ही तिथेच थांबा, हलू नका, हलू नका. तुम्ही पण हलू नका. तुम्ही लांब थांबा. तुम्हाला काही होणार नाही. मी पाणी आणते, पाणी आणते. म्हणे हे सगळं काय आहे? मलाही कळेना. सुजित, मी समजू शकते. नाही तनिष, तू नाही समजू शकणार कधीच, कारण तू खूप चांगल्या मनाची आहेस, खूप प्रेम आहेस, खूप सोजू आहेस. कधी कधी मला इतकं एकटं फील व्हायचं ना तनिष. हा म्हणजे काम करून थकून आल्यानंतर घरी वाट बघणारं कोणीच नव्हतं, प्रेमाचे 4 शब्द बोलणारं कोणी नव्हतं, माझी काळजी करणारं कोणी नव्हतं. माझ्या आयुष्यात होता तो फक्त हव्यास, महागड्या गाड्या, उंची दागिने, फॉरेन ट्रिप्स, एवढाच. माझी स्ट्रेसफुल अवस्था असताना सुद्धा ती अशी वागली आहे. अशी अवस्था म्हणजे? अशी अवस्था म्हणजे स्ट्रेसफुल लाईफ. माझे स्ट्रेसफुल लाईफ असताना सुद्धा. सोड ना, हे सगळं आपण का बोलतोय? I'm sorry. Don't be. Let's celebrate this moment. तनिष, तू आमच्या घरात राहायला आलीस आणि इतक्या कमी दिवसात आमची झालीस. आम्हा प्रत्येकासाठी तू इतकं काय काय करतेस हे महत्वाचं आहे माझ्यासाठी.
तू महत्वाची आहेस माझ्यासाठी. एकूण काय तर या संचिताने याला खूप त्रास दिलेला आहे आणि हा माझ्याकडे तिची रिप्लेसमेंट म्हणून बघतोय. तसं असेल ना तर हा मासा माझ्या जाळ्यात अगदी सहज सापडेल. तनिषा, आता लवकरच पूर्ण होणार तुझ्या मनातली आशा. तनिष, काय झालं? कसला विचार करत होतीस? हेच की तुझ्या आनंदात माझा आनंद आहे. आय मीन सगळ्यांच्या आनंदात. सुजित, जोवर मी या घरात आहे ना तोवर मी कसलीच कमी भासू नाही देणार. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी बनेन. तुझ्या प्रत्येक गरजेची पूर्तता मी करेन. खरंच? आजमावून बघ कधीही. सॉरी, घे. हाय. हो, जरा बाहेर आले. हो, मी करते कॉल बॅक. बाय. आई, निघूयात. मावशी म्हणाली होती ना लवकर या करून. अर्जुन एकटा आहे. या निघूया. कुणी आहे का? बाळू, सदा दादा, स्वानंदी, वॉर्डर मॅडमला आग लागली, प्लीज कोणीतरी या. काय चाललंय तुमचं? मॅडम तुम्ही तिथेच थांबा. मणी सर बाजूला हो, तुम्हाला झटका बसेल. स्प्रेने काम करते. स्वानंदी, काही झालेलं नाहीये. का असं बरळताय तुम्ही? मणी सर असं काय करता? आग लागली आहे त्यांना. कुठे आग लागलीये? मॅडम तुम्ही तिथेच थांबा. मी काहीतरी करते. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही? काही झालंच नाहीये. मणी सर असं बघत काय बसले? तुमच्या आईला आग लागली आहे. अरे कुठे आग लागलीये स्वानंदी? पाणी. स्वानंदी, मला काही झालेलं नाहीये.